नमस्कार सगळ्यांना, स्वागत आहे तुमचे सगळ्यांचे पुन्हा एकदा माझ्या या नवीन ब्लॉगमध्ये. तर वेदर खूप छान होते बाहेर, त्याच्यामुळे आम्ही सियाला बाहेर गार्डनमध्ये खेळायला घेऊन चाललो होतो. हाय, गार्डनमध्ये जाण्याआधी कार वॉश करायची होती, तर त्याच्यासाठी आम्ही आलो होतो आणि इथे ऑटोमॅटिक कार वॉश कशी केली जाते ते मी दाखवत आहे. तर ही जी मशीन आहे तिथे आपल्याला पेमेंट करावं लागतं आणि जी रिसिट येईल त्याच्यावरती बारकोड असतो, तो स्कॅन केल्यानंतर समोर जे गेट दिसते तुम्हाला ते ओपन होतं आणि हे सिग्नल पण सांगतं की आतमध्ये गाडी आहे की नाही आहे. तर त्याच्यावरून आपण प्रोसीड करू शकतो आतमध्ये जाण्यासाठी. तर इथे कार गेटच्या आतमध्ये एंटर होतात सर्वच मशीन ऑपरेट व्हायला स्टार्ट होते आणि कार वॉश व्हायला पण सुरुवात होते. तर इथे आपल्याला कार न्यूट्रलमध्येच ठेवावी लागते, खूप स्लोमध्ये. समोरचं काही दिसत नाही त्याच्यामुळे एकदम स्ट्रेट अशी हळूहळू पुढे न्यावी लागते. समोर एक गेट आहे ते जे की आपलं एक्झिट असणार आहे. तर अशा पद्धतीने इथे कार वॉश केली जाते. खिडक्या वगैरे सगळं बंद ठेवावं लागतात कारण पाणी आतमध्ये येऊ नये म्हणून, आणि स्वच्छ पण होतात ते. कार वॉश करत असताना सिया घाबरलेली होती आणि तिचं जे रिॲक्शन होतं ते खूप हसू येण्यासारखं होतं. ते पण मी शूट केलेलं आहे आणि या क्लिपनंतर लगेचच तिची क्लिप लावत आहे. तर नक्कीच बघा पूर्ण व्हिडिओ. हे जे समोर तुम्हाला ब्ल्यू कलरचे पाईप्स दिसत आहेत, तर त्यामधून एअर ब्लो होते जेणेकरून आपली जी कार आहे ती ड्राय होण्यासाठी मदत होते. जे आता पूर्णपणे ओली झालेली असते ती पूर्ण ड्राय होऊनच बाहेर निघते. आणि आता बघा सियाची रिॲक्शन जेव्हा कार वॉश होत असते तेव्हा. काय झालं होतं? हो, काय झालं होतं? काय झालं होतं? काय होतं? काय झालं होतं? कार वॉश झालेली होती पण सियाला अजून तेच आठवत होतं, त्याच्यामुळे विचित्र आवाज काढत होती आणि त्याच्यामुळे अजून मला हसायला येत होतं.
अनफॉर्च्युनेटली आम्हाला पुन्हा एकदा बोनेस पार्कमध्येच यावं लागलं. ज्या पार्कमध्ये आम्ही गेलो याआधी, तर तिथे ॲक्च्युली कुठलं तरी एक फंक्शन चालू होतं. पंजाबी लोकांचं कुठलं तरी सण का काहीतरी होतं. तर खूप सारी गर्दी झालेली होती तिथे. रोडवरती पण खूप सारं ट्रॅफिक होतं आणि पार्किंग पण असं 1-1.5 किलोमीटर लांब करावं लागत होतं. आणि तिथून मग चालत जायचं होतं तेवढं आणि परत रिटर्न येताना पण चालत यायचं. तर ती सियासाठी आम्ही अवॉइड केलं, गर्दी असल्यामुळे आणि परत चालण्याचं पण एक कारण होतं. तर मग तिथून आम्ही परत तिथे बोनेस पार्कमध्ये आलो. हे पार्क पण खूप छान आहे, मोठं आहे. खूप साऱ्या ॲक्टिव्हिटीज इथे पण केल्या जातात. इथे समरमध्ये बोटिंग्स आणि ट्रेन राईड केली जाते. खूप मोठं असल्यामुळे तिथे ट्रेन राईड पण अवेलेबल आहे. आणि खूप सारी लोकं इथे आलेली होती. इथे पण गर्दी होती, पण ॲज कम्पेअर टू ज्या पार्कला आम्ही जाणार होतो त्याच्यापेक्षा कमीच होती. आणि मुलांना खेळण्यासाठी पण त्यांचे असे स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीज तिथे होत्या, अवेलेबल होत्या. थोड्या वेळात मी ते पण तुम्हाला दाखवणारच आहे. आणि सिया तर तुम्हाला माहितीच आहे की ते बाहेर आल्यानंतर ती काय हातात राहत नाही, इकडे तिकडे नुसतं पळते. तुम्ही बघलंच आता व्हिडिओमध्ये. हे बघा चालू झालं तिचं पळणं. दोघांना पण आवरत नाही ती, तरी पण मी ट्राय केलं व्हिडिओ शूट करण्यासाठी. तिचे मला फोटो काढायचे होते, पण ती एका ठिकाणी अशी थांबतच नव्हती. त्याच्यामुळे मी तिच्या नकळतच असे थोडेफार फोटो काढले व्हिडिओ घेताच. आता मी तुम्हाला एक प्रश्न विचारते इन जनरल. तर तुमच्या घरात किंवा तुम्ही असं कोणाला ओळखता का की फ्रेंड सर्कलमध्ये, घरात, फॅमिलीमध्ये, की त्यांच्याकडून फोटो किंवा व्हिडिओज काढले तर ते चांगले निघतच नाहीत किंवा त्यांना काढता येत नाही काढताच येत नाहीत, तर असं कोण असेल तर प्लीज कमेंटमध्ये सांगा. हात कर सिया, दाखव कुठे आहे. से बड़े ये लोग से no you don't go there. सिया हाय कर. सिया हॅलो हॅलो. बाय, डायरेक्ट बाय. पार्कमध्ये इकडे तिकडे फिरून झाल्यानंतर आणि फोटोज काढल्यानंतर आम्ही सियाला खेळायला घेऊन गेलो लगेचच. काम 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 काम. ती लहान असल्यामुळे तिला काही एवढं जमत नाही, तर तरी पण आम्ही तिला ट्राय करतो शिकवण्याचं, सांगण्याचं. आणि सगळं झाल्यानंतर आम्ही घरी जायला निघालो होतो. तर कसा वाटला हा व्हिडिओ सगळ्यांनीच सांगा कमेंट करून. थँक्यू फॉर वॉचिंग.